म्हणजेच क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाहायला मिळतोय विलास. विलासचा पहिला चेंडू घेऊन जात असताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान पॉवर प्लेचं षटक आहे. स्वतः यजमान संघ संपूर्ण तयारी आज त्यांनी केलेली आहे आणि तदनंतर आता मात्र सामना खेळण्याकरिता ते सज्ज झालेले आहेत. जेवणाची उत्तम व्यवस्था, नाश्त्याची उत्तम व्यवस्था, सर्व सोयींकडे अचूक लक्ष त्यांचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ते खेळण्याकरिता सज्ज आहेत. संपूर्ण नियम व अटी आमचे पंच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ते सर्व अटी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत आणि एक चांगला खेळ कसा होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. यावेळेसचा पहिला चेंडू मात्र अगदी बाहेर वळणारा होता आणि दरम्यान पंचांचा इशारा होते की हा बॉल वाईट आहे, अवांतर आहे, म्हणजेच अवांतर धाबेमध्ये भर होईल. अवांतर धाबेच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेश झालाय. धावफलकावरती एक धाव लागली. देवानंद भोईर पुन्हा एकदा स्ट्राईक कडे पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळलाय. एक धाव वेगाने पूर्ण केले आणि एका धाबेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करत असताना धावफलकावरती 2 धावा लागलेत. पहिला चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज विलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. आता मात्र विनायक पाटीलसाठी पुढचा चेंडू आहे. विनायक पाटील उर्फ पिंट्या आणि हा बॉल पिंट्यासाठी होता. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाचा हा चेंडू मात्र आपण पाहिला आणि असे चेंडू कमी सोडतात विनायक पाटील, कारण स्क्वेअर लेगला त्यांना माहिती आहे बाउंड्री नाही आहे आणि त्याच कारणाचं त्या चेंडूवरती त्यांनी प्रहार केलेला नाही आहे. हा चेंडू देखील वाईट आहे. हे दोन्ही चेंडूंवरती त्यांनी प्रहार केला असता जर तिथे बाउंड्री असती तर, आणि त्याचमुळे ते दोन्ही चेंडू त्यांनी सोडलेत. दरम्यान अवांतर स्वरूपात 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 4 वरती. लेग स्पिनचा मारा वारंवार केला जातो गोलंदाज विलासच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू थोडासा आत होता. दरम्यान त्या चेंडूला फक्त हलक्या हाताने दिशा दिली आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 5 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलक 5 वरती. देवानंद भोईर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. यावेळेस फटका चांगला आहे. गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र काही चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शॉर्ट पॉइंटला. रॉडनी या ठिकाणी तैनात होते आणि त्यांच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं गेलं. एका धावेच्या मदतीने धावफलक 6 वरती गेलाय. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. फुलटॉस चेंडू होता, मिस केलाय आणि दरम्यान हा चेंडू या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण केली धावून. व्हाईट बॉलचा इशारा येतोय म्हणजेच आणखीन एक धाव 1+1 अशा 2 धावा मिळतील. वारंवार अवांतर चेंडू टाकले जातात. आतापर्यंत जर आपण पाहिले तर तब्बल 4 चेंडू अवांतर टाकले गेलेत गोलंदाज विलासच्या माध्यमातून. धावफलकावरती 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. देवानंद भोईर पुन्हा एकदा स्ट्राईक कडे. यावेळेस ऑन साईडला क्रॉस बॅटने खेळलाय. एकदा वेगाने पूर्ण केली. एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळते. वारंवार अवांतर चेंडूंची फेकी या ठिकाणी केली जाते. धावा जर आपण पाहिला सध्याच्या घडीला तर धावफलकावरती लागल्या गेलेत. ते म्हणजेच 9 धावा. विलास षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा राहिलाय. निर्धाव चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलक जर आपण पाहिला तर 9 वरती थांबलाय. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. विनायक पाटील उर्फ पिंट्या आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस फटका मिस टायमिंग होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 11 धावा लागल्या गेलेत. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. पहिला षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी संपलाय. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारणार आहे मोगरपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना. सलामवीर जोडी अतिशय चांगली कामगिरी करत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळते. दरम्यान आपण जर पाहिलं तर आता मात्र दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती सोपवली जाईल. चला विनंती करतोय लगेच गोलंदाजाची निवड करा आणि सामन्याला लगेच सुरुवात करा. संपूर्ण सामन्याचा आनंद घेत असताना
सन्माननीय संतोषजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण कुणाल मुकादम मिस्टर बलवा यांना पाहतोय. वेलकम. नक्कीच पूर्ण आयोजनाचा फायदा उचलत असताना पाहतोय. नक्कीच बलवा यांना वाटत असेल की कुठेतरी गोव्याला आलोय की काय. नारळांच्या झाडाखाली सध्याच्या घडीला ते या संपूर्ण टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नवीनला बोलवलं गेले. फुलटॉस चेंडू होता, मिस केलाय, परंतु एक धाव मात्र कोणी वाचवू शकला नाही. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा पुढे सरकल्या जातील. धावफलकावरती धावा लागल्या गेलेत 12. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज जरी जुना असला तरी नाव मात्र नवीन आहे. नवीन गोलंदाजी मार्गावरती अनुभव देखील आहे या गोलंदाजाला आणि त्या अनुभवाचा वापर करावा लागेल या षटकामध्ये. कारण प्रतिस्पर्धी संघामधून जर आपण पाहिलं तर मात्र विनायक पाटील उर्फ पिंट्या मात्र स्ट्राईककडे आहे. पुढचा बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा आता पुढे सरकत असताना धावफलक 14 वरती. सिंगल आणि डबलच्या मदतीने सध्याच्या घडीला विनायक पाटील या ठिकाणी सेट होण्याचा प्रयत्न करतोय. हा फलंदाज जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबला तर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती कधी हल्ला करू शकतोय आणि दरम्यान हा चेंडू मात्र पूर्णपणे मिस केलाय. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. स्लोअर पॉइझन म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे आणि याचा असर जर आपण पाहिला ना तर थोडासा लेट होतोय. धीम्या गतीने असर करत असताना आपल्याला जरूर तो पाहायला मिळतोय. आणि दरम्यान इथे देखील फक्त आणि फक्त एक सिंगल घेतली. एका सिंगल वरती पुन्हा एकदा तो थांबलाय. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलाय. नवीनचं षटक सध्याच्या घडीला अतिशय चांगलं पाहायला मिळतंय. कारण 4 चेंडू फेकलेत, फक्त 4 धावा त्याने खर्च केलेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. येणारे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावरती नवीन पुढचा बॉल यावेळेस सरळ दांडीगुल त्रिफलाचित स्वरूपात फलंदाजाला बाद केलंय आणि पहिला धक्का लागलाय मोगरपाडा टीमला बॅटिंग करत असताना. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज नवीन पाहायला मिळतोय आणि बॅटर क्रमांक 3 वरती देवेंद्रला पाठवलं गेलंय. देवेंद्रच्या माध्यमातून या चेंडूला कशा रीतीने खेळला जाईल यावेळेस फक्त सन्मान दिला. या बॉलला एकदा वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची मागणी आहे. विनायक पाटील वेगाने धावलाय आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्यानंतर आपण पाहतो षटक या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावा फलकावरती आता लागलेत 17. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 6 आलेत. काय चांगलं षटक नवीननं टाकलंय. या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं गेलं आणि देवानंद भोईर एक महत्वाचा विकेट देखील या षटकामध्ये गमावलाय. देवेंद्र आणि विनायक पाटील ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. किरण भोईरला अजूनही थोडंसं थांबवलं गेलंय. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत संघ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. विनायक पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. विनायक पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये. आतापर्यंत 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 6 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. असं फार कमी वेळा झालंय. गोलंदाजी मार्गावरती आता मात्र गोलंदाजाला बोलवलं गेलंय. जोसेफच्या खांद्यावरती आता मात्र गोलंदाजी सोपवली जाते. भरपूर मेहनत या संपूर्ण आयोजनासाठी उचललेली आहे. जोसेफ यांच्या माध्यमातून देखील भरपूर मेहनत केलेली आहे.
आणि दरम्यान गोलंदाजी मार्गावरती आता ते पाहत आहेत. गोलंदाजी मार्गावरती जोसेफला बोलवले गेले. क्रमांक 3 षटक. दरम्यान विनायक पाटील त्या ठिकाणी आहेत स्ट्राईककडे. विनायक पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? फटके यायला हवेत, कारण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेसचा चेंडू मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. नो चेंडू घोषित केलाय. नो बॉल. 1+2 म्हणजे टोटल 3 धावा. 3 धावेच्या मदतीने संघाच्या धाव फलकावरती 20. पहिला चेंडू भीमर डिलिव्हरी या ठिकाणी केली, म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि फ्री हिटची संधी विनायक पाटीलला आहे. या फ्री हिटच्या बॉलवरती एखादा गुड हिट, एखादा स्ट्रॉंग हिट, एखादा स्वीट हिट पाहायला मिळेल का? हो, यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपला गेलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे, म्हणजे जीवनदान. एका धावेच्या मदतीने संघाच्या धाव फलकावरती सध्याच्या घडीला 21. जोसेफचा पुढचा चेंडू मात्र देवेंद्रसाठी. यावेळेस देवेंद्रच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर केलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर बॉल चाललाय. क्लिअर करते बाउंड्रीला. 6 धावांसाठी झील पकडला होता, परंतु सीमा रेषे बाहेर. का बिग हिट. लागोपाठचा दुसरा षटकार. दोन बॉल वरती 2 बिग हिट. देवेंद्रच्या बॅट मधून आता मात्र गोलंदाजाचा समाचार घेतला जातोय. काय स्ट्रॉंग हिट, काय स्ट्रॉंग फलंदाजी केली जाते. इथे देखील बॉलला बुडवलाय ऑन साइडला. एकदा वेगाने कंप्लीट केली आणि दरम्यान दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता या बॉलवरती 3 धावा धावून पूर्ण. 3 धावेच्या मदतीने संघाच्या धाव फलकावरती वेगाने वाढत असताना धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. धावा झाले 36. विनायक पाटीलच्या बॅटमधून मोठा फटका आलेला नाहीये. संधी आहे इथे देखील. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या वेळेचा चेंडू मात्र मिस केलाय. मिस टायमिंग पाहायला मिळतोय. पूर्णपणे आणखीन एक चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. विनायक पाटील पूर्णपणे कष्ट करत असताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला व्यवस्थित बॅटवरती बॉल येत नसताना पाहायला मिळतोय. दरम्यान जास्तीत जास्त निर्धाव चेंडू खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉल थांबणार नाही. हा बॉल चाललाय, परंतु पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. हो, इट इज अ 6 रन्स. 6 धावा. षटकार. नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी.
3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 42 धावा जमा केलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. काय आक्रमण या ठिकाणी केलं जाते. देवेंद्रच्या माध्यमातून लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार आणि षटकाच्या शेवटच्या बॉलवरती विनायक पाटीलच्या बॅटमधून 1 षटकार. टोटल जर आपण पाहिली तर 25 धावा खर्च केल्या गोलंदाज जोसेफनं या षटकामध्ये. धावफलक 42 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि गोलंदाज आता मात्र चौथ्या षटकात आणण्याकरिता बोलवलं गेलंय. हॅलो, गोलंदाज तुफानला बोलवलं गेलंय गोलंदाजी मार्गावरती. तुफानच्या माध्यमातून कशा रीतीची गोलंदाजी केली जाईल. देवेंद्रसाठी पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र कार्पेटचा वापर केलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही बॅटर आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावफलकावरती 43 धावा लागल्या गेलेत. धावफलकावरती तुफानचा पुढचा चेंडू आता मात्र विनायक पाटील साठी. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय आणि झेल निसटलाय. 1 धाव 1 सिंगलच्या मदतीने संघाच्या धावफलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळतील. धावफलक 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 44 धावा झाले धावफलकावरती. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज या चेंडूवरती जात असताना नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडल्यानंतर उचललाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाच्या सांघिक धावसंख्येवरती भर पडत असताना पाहायला मिळते धावफलक 46. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तुफानच्या माध्यमातून. तुफानी गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. मात्र 1 झेल देखील सुटलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तुफानची. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला खेळलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र विनायक पाटील स्वतःवरती ठेवण्याचा प्रयत्न करेल. कारण अंतिम जर आपण पाहिले तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे मात्र एक चांगल्या फटकेबाजीची आवश्यकता मोगरपाडा टीमला आहे. आणि विनायक पाटीलच्या बॅटमधून ते मोठे फटके येतील का. जीवनदान भेटलाय तर जीवनदानाचा फायदा उचलेल का. यावेळेला एक ब्लॉक होल मध्ये टाकलेल्या बॉलला मात्र उचललाय. 1 धाव वेगाने पूर्ण केली. बॉल मात्र 2 पायांच्या मधून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. 4 धावेच्या मदतीने विनायक पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची एज आणि आणखीन एक झेल ड्रॉप. जवळपास 3रा झेल ड्रॉप केलाय विनायक पाटीलचा. कारण एक फ्री हिटच्या बॉलवरती झेल टिपला होता. तिथे देखील जीवनदान आणि या षटकामध्ये 2 जीवनदान. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा झालेत 51. 51 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचा षटक शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील, किती धावा बनवल्या जातील, किती बिग हिट येतील. देवेंद्र मात्र स्ट्राईक कडे आहे आणि देवेंद्रच्या बॅटमधून सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर चांगल्या धावांचं योगदान दिलंय. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 2 वैयक्तिक दुहेरी धावा, 1 तिहेरी आणि 1 सिंगल. अशा पद्धतीने जर आपण पाहिल्या तर जवळपास त्याच्या बॅटमधून 19 धावा आलेत. गोलंदाजी मार्गावरती आता मात्र मायकलला बोलवलं गेलंय. मायकलच्या खांद्यावरती आता मात्र ही जबाबदारी टाकली. शेवटच्या षटकाची अंतिम षटक आहे. स्लॉग इन ओव्हर आहे आणि त्या स्लॉग षटकाची जबाबदारी, जिम्मेदारी मायकलच्या खांद्यावरती टाकली.
देवेंद्रच्या माध्यमातून या बॉलला उडवायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. डॉट बॉल. धाव फलक सध्याच्या घडीला थांबलाय तो म्हणजेच 51 वरती. षटकातील पुढचा चेंडू देवेंद्रसाठी. या वेळेस ऑन साईडला परंतु झेल पकडला गेलाय. आणखीन एक विकेट गमावलाय मोगरपाडा टीमनं. दोन चेंडूंचा खेळ या षटकातील संपलाय. मायकलच्या माध्यमातून काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे थांबवून ठेवलाय आता मात्र मोगरपाडा संघाला. धाव फलकावरती 51 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बॅक आहे आणि किरण भोईर ऑन स्ट्राईक. मोगरपाडा टीमचा किरण भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट, मोठा धमाका आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथून पुढे धावा होतील का? धावा बनवाव्या लागतील मोगरपाडा टीमला. 52 धावा झालेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किरणसाठी पुढचा बॉल. मायकलच्या या बॉलवरती प्रहार केलाय. चाबूक शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप काउ कॉर्नरला. 4 धावा. सुरेख फटका. चौकार. हा बॉल देखील अवांतर स्वरूपात. यस, आउटसाइड ऑफ स्टंप. अवांतर स्वरूपाचा हा बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपात 1 धाव. धावेच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती आता मात्र 57. षटकातील पुढचा चेंडू. मायकल या वेळेस बॉलला उचललाय. आता मात्र झेल होतो. काय घडलंय या बॉलवरती? किती धावा या बॉलवरती? षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस कार्पेटचा वापर केला. गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न झालाय. वेगाने फिल्डर या बॉलवर त्याला मिसफील्ड झाली. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धाव फलकावरती पुढे सरकत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 63 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मायकल. किरण भोईरसाठी पुढचा बॉल. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद. धावचीतच्या स्वरूपात हा विकेट गमावलाय आणि दरम्यान धावफलकावरती धावा उभारल्या गेलेत. पहिला डाव इथे संपलाय. 64 धावा झालेत आणि 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 65 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. जिंकलेले दोन्ही संघ जय धारावी 40+ मास्टर राई
आणि त्याचप्रमाणे शिलेदार मास्टर नवघर संघ आपला एक प्रतिनिधी आपण मंचावरती पाठवायचा आहे. आपण या ठिकाणी लगेच ड्रॉ करणार आहोत. रिक्षा संघटना मास्टर संघर्ष सन्माननीय कमलेशजी पाटील साहेब, जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जेवणाची उत्तम व्यवस्था झालेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती करतोय, ग्रामस्थांना विनंती करतोय की आपण सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठाकडे या. स्ट्राईक वरती असलेला बॅटर विलास यांच्यासाठी पारितोषिक आलाय. विपुल जे त्यांचे भाचे आहेत त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये 3 षटकारांसाठी. कसेही 3 6. कसेही 6 मारा, कसेही 3 षटकार मारा. रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. विपुल तुमचा भाचा आहे त्याच्या माध्यमातून हा पारितोषिक आलाय विलास यांच्यासाठी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सहदेव पाटील यॉर्कर मॅन. ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.
एक धाव जरूर मिळते. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सहदेव पाटील. यावेळेस एक धाव मिळेल. एका धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. आपण जर पाहिलं तर 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि या 65 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच चौक मास्टर संघाला. बॅटरला आपण पाहतोय स्ट्राईक वरती आता मात्र विलास आणि मायकल ही जोडी आहे आणि दरम्यान मायकलला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. या वेळेस मात्र प्रहार केलाय आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान एक धाव पूर्ण, 2 देखील पूर्ण केल्या. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. हो एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये रामदास पाटील पाहायला मिळतात आणि त्यांना बॅकअप यतेश ठाकूर यांनी दिला गेला होता. धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा झालेत. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज जरूर आहे चौक मास्टर संघाला. सदैव पाटील यांचा पुढचा बॉल विलास यांच्यासाठी ऑन साईडला. यावेळेस प्रहार केलाय, गॅप मध्ये आहे बॉल, वेगाने चाललाय बॉल. दरम्यान क्षेत्ररक्षक या ठिकाणी देवेंद्रला आपण पाहिलं. हा बॉल थांबवला गेला त्याच्या माध्यमातून. जवळपास 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती हे पाहायला मिळतील त्या म्हणजेच 6 धावफलक 6 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू घेऊन जात असताना सहदेव पाटील पाहायला मिळतोय. स्ट्राईक कडे बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच विलास आणि विलास यांच्यासाठी पारितोषिक देखील आहे. कसेही 3 षटकार मारा. विपुल यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेमध्ये भर होईल आणि अवांतर धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढतील. उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. सर्व खेळाडूंनी जेवण घ्यायचं आहे. नवघर मास्टर संघातील धर्मा म्हात्रे यांचा जस्ट कॉल होता की अप्रतिम असं जेवण आहे. षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती लागलेत 9. 1 डॉट, 1 सिंगल, पुन्हा सिंगल, 2, पुन्हा 2 आणि तदनंतर वाईट आणि आता 2. टोटल स्कोर 9. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 9 लागल्या गेलेत. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे चौक संघाला. महेंद्र ठाकूर गोलंदाजी मार्गावरती. पहिला बॉल आणि पहिला चेंडूवरती प्रहार करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच मायकलच्या माध्यमातून हा चेंडू निर्धाव स्वरूपात खेळला गेला. महेंद्र ठाकूर गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, लॉट डिलिव्हरी. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपात टाकलाय. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय. महेंद्र ठाकूर काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते महेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. मायकल पुन्हा एकदा सज्ज होतोय खेळण्याकरिता. महेंद्र ठाकूरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मायकलसाठी.
आता मात्र फुलटॉस चेंडू करून खेळलाय. ऑन साईडला फिल्डर आहे. दरम्यान चेंडूला स्टॉप केलंय. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल. एका सिंगलवरती समाधान मानलंय आणि एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतील ते म्हणजेच दुहेरी आकड्यामध्ये 10. आणि इथे मात्र रिटायर्ड हर्टचा शिकार पाहायला मिळतोय. रिटायर्ड हर्ट झालेत मायकल. अग्रिकुली समाज सेवा मंडळाच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. भरपूर सारे नियम व अटी. 9 चेंडू संपल्यानंतर तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता आणि इथे तेच आपण पाहतोय. 9 चेंडूंचा खेळ संपलाय आणि तदनंतर मात्र मायकल यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि नवीन फलंदाज तुफान मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. यावेळेस कार्पेटचा वापर केलाय. एक धाव वेगाने पूर्ण केली. फिल्डर आहे देवेंद्र आणि दरम्यान एका धावेवरती समाधान मानावं लागेल की काय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. बॅकअप थोडासा मागे होता. चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आलं नाही गोलंदाज महेंद्र ठाकूरला आणि तदनंतर मात्र आणखीन एक धावून पूर्ण केली. एका सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले आणि धाव फलकावरती आता मात्र लागलेत 12. धावफलकावरती 12 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल. या वेळेस आक्रमण केलाय. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. विनायक पाटील चेंडू खाली आणि झेल टिपला गेलाय. महत्वाचा विकेट होता तो गमावलाय. बॅटिंग करत असताना आता मात्र उत्तम चौक संघाने धावफलकावरती 12 लागल्या गेलेत. 65 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा लागल्या गेलेत. म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 53. 53 धावांची गरज अजूनही आहे संघाला. यावेळेस ऑन साईडला प्रहार केलाय आणि गुड कॅच. व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त झेल टिपला गेलाय.
पहिल्या बॉलवरती पहिला धक्का दिलाय विनायक पाटील गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसऱ्या षटकाची जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरती. यावेळेस एक धाव पूर्ण केली जाईल का? केली जाते. एक सिंगल पूर्ण. एका सिंगलवरती समाधान मानत असताना बॅटर आणि एका सिंगलच्या मदतीने संघाच्या धावा मात्र धावफलकावरती वाढत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 धावा झाले धावफलकावरती. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 52 धावांची गरज आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये कुठेतरी 2 मोठे फटके हवेत. यावेळेस चेंडू देखील निर्धाव स्वरूपात. जबरदस्त यष्टी रक्षण पाहायला मिळतोय रामदास पाटील यांच्या माध्यमातून. भरपूर दिवसानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत रामदास पाटील. यावेळेसचा चेंडू देखील लफलातून परंतु व्हाईट बॉल अवांतर स्वरूपात चेंडू घोषित केलाय आणि अवांतर चेंडू मागे आता मात्र धावफलक देखील पुढे सरकलाय 14 वरती. अजूनही 51 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी आहे. 51 धावांची गरज आहे. यावेळेस एक धाव पूर्ण केली. लेग बाईटचा इशारा येतोय. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा फलकावरती 15 आणि आता मात्र 50 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 14 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे. चौक संघाला या धावा पूर्ण करण्याकरिता आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती वार आणि अत्याचार करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. दरम्यान इथे देखील चांगला फटका आहे. स्ट्रॉंग 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 हिट. बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ पट्ट्याला क्लिअर केलंय 6 धावांनी. षटकार. जॉर्डन यांना विनंती करतोय. भाईंदर मास्टर संघाचे जॉर्डन यांना विनंती करतोय की कृपया आपण 2 मिनिटं या ठिकाणी यायचं आहे. 6 धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक फ्लाय झालाय 21 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलाय. 2 धावा मिळतील. बारा चेंडू आणि 42 धाबांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 42 धाबांची गरज आणि गोलंदाजी मार्गावरती मात्र गोलंदाजाला बोलवलं गेले.
गोलंदाजीची जबाबदारी चौथ्या षटकाची आता मात्र संतोषच्या खांद्यावरती टाकली जाते. तिन्ही संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5057 गाडी नंबर 5057 आर्टिगा इको आहे का? 5057 इको कोणाची आहे? तिथे गाडी अडकलेली आहे. 12 चेंडू आणि 42 धाबांची गरज आहे. यावेळेस बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू राहिलाय निर्धाव स्वरूपात. या ठिकाणी ड्रॉ उडवले जातील. राई संघाला बाय म्हणजेच नेक्स्ट मॅच विजय संघ आणि शिलेदार मास्टर नवघर. यावेळेस व्हाईट बॉल अभ्यंतर स्वरूपात हा बॉल आहे. अभ्यंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलक 24 वरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 41 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 11 बॉल 41 धावांची गरज आहे. सन्माननीय हिम्मतजी भोईर यांना विनंती करतोय की कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती या. अध्यक्ष त्याचप्रमाणे उपाध्यक्ष साहेब आणि उपखजिनदार साहेब आपली वाट पाहत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज संतोष. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला खेळलाय. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि फेकी अतिशय खराब पाहायला मिळते. आणि दरम्यान आणखीन एक धाव या ठिकाणी धावून पूर्ण केली जाईल. धावून 4 धावा पूर्ण केल्या. 5व्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? 4 धावा धावून पूर्ण केल्या. 4 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचला 28 वरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू राहिलाय निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. सदतीस धाबांची गरज आहे. हो 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 आता मात्र स्ट्रॉंग हिट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. स्लॉट मध्ये आलेला बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने फ्लाय झालाय. आता इक्वेशन 8 चेंडू 31 धाबा. 8 चेंडू मध्ये 31 धाबांची गरज आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2 येतील का? 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. संघाची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करेल का बॅटर? बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. फलंदाज बाद.
रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक एका षटकारासाठी. एक षटकार जर खेचला आणि 3 जर मारले तर 5000 रुपयाचे शूज. डीजे चिंटू यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलाय. एक षटकार मारला तर 1000 रुपये आणि 3 मारले तर तब्बल 5000 रुपयाचे शूज. एव्हरेस्ट पाटील यांच्या माध्यमातून हा पारितोषिक लागलाय. हो हो हो, या बॉलवरती कोणताही प्रहार नाही, चेंडू राहिलाय निर्धाव स्वरूपात. षटक संपलाय या ठिकाणी चौथं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावा धावफलकावरती 34. संघाला जिंकण्यासाठी आता मात्र धावांची गरज आहे, ती म्हणजेच 31. 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. 6 मध्ये 31. सहा चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. राम ठाकूर यांच्यासाठी पारितोषिक आलाय. तुषार पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 2 विकेट साठी. आणि इथे पहिला विकेट मिळवलाय, माफ करा 3 विकेट. 3 विकेट साठी पारितोषिक आहे. त्यांचा बाचा आहे, त्याच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. पाच चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल का? रामदास पाटील यांच्या माध्यमातून हा थ्रो केला होता. 4 धावा धावून पूर्ण केल्या या बॉलवरती. सन्माननीय कॅजिस्टर मुंबईकर, जर आपण कुठे असाल तर विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईटला बॉल सहदेव पाटील यांच्या माध्यमातून या चेंडूला स्टॉप केलंय. तीन चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सन्माननीय हिम्मतजी भोयर यांना विनंती करतोय की आपण कृपया मुख्य व्यासपीठावरती या. अध्यक्ष साहेब आपली वाट या ठिकाणी पाहत आहेत.
हिम्मत भोईर साहेबांना विनंती करतोय कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती या. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रामदास पाटील यांना आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि फायनल घेरिया जो आहे तो कव्हर करत असताना रामदास पाटील यांना आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला खेळलाय बॉलला यतेश ठाकूर. हो काय फिल्डिंग आहे. तुषार पाटील यांचे 1000 रुपये वाचलेत कारण 3 विकेटला होते. बॉल बाकी राहिलाय शेवटचा एक. शेवटचा बॉल बाकी आहे. या ठिकाणी षटक संपलाय आणि सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे मोघरपाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम चौक मास्टर. दोन्ही संघांना विनंती करतोय हँडशेक करून मैदानातून बाहेर यायचं आहे. आता होणारा सामना मोघरपाडा विरुद्ध शिलेदार मास्टर नवघर आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण वळणार आहोत. बॅटिंग आपण पाहिली आणि गोलंदाजी करत असताना देखील चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय आणि विनायक पाटील यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि त्याच्या अगोदरच्या मॅचचा भूषण भोईर मॅन ऑफ द मॅच जय धारावी 40+ मास्टर आई संघाचा भूषण भोईर